पहिल्याच मॅचमध्ये वावनच्या संघाला 3 धावांची पेनल्टी आपण दिली होती। ही इनिंग संपण्याआधी जर विचुंबे संघ इथे उपस्थित झाला नाही तर आपल्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, लक्षात घ्या। चला पाली संघ इथे उपस्थित आहेत, मॅचला आपण सुरुवात करूया। पहिलाच बॉल, बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत उमेश खानावकर। उमेश खानावकर आपण पाहू शकाल एक चांगले गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये ज्यांना आपण पाहिलं। आता मात्र गोलंदाजी करताना समोर मात्र बॅट्समन निनाद तारेकर आणि केतन मेहर। चेंडू मात्र इथून पाहायला मिळाला, चेंडू क्रमांक 2 अवांतर फेकलाय आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल। सत्यपांजी काकडे सर, दुसऱ्या बाजूला सुनील तांडे सर आपण पाहत आहे। बॉल इथून अवांतर फेकला, वाईड बॉल फेकलाय आणि वाईड न मात्र धावसंख्या 1 न अवांतरनं टीमचं अकाउंट आणि खातं ओपन केलं जात आहे 1 अंकानं। पुढचा बॉल अप्रतिम डिलिव्हरी, काय जबरदस्त बॉल होता बघा। समोरून चेंडूला टॉस केलं जातं, टर्न केलाय, फिंगर रोल पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपल्यामधील गुणवत्ता, गुणकौशल्य आणि नॅचरल स्विंग ज्याला म्हटलं जातं, डावखुरी हाताचा गोलंदाज पाहिला ना तर नॅचरल स्विंग आणि ती इन ॲक्शन जर पाहिली तर अँगल थोडासा क्रॉस, अशा साऱ्या गोष्टी। यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा बाहेर निघालाय, पंच सांगत आहेत हा सुद्धा वाईड बॉल आहे। वाईट बॉल आला पहिला चांगला, त्यानंतर वाईट, त्यानंतर आणखी एक चांगला आणि पुन्हा एकदा वाईट। 2 चेंडू चांगले फेकले, 2 खराब बॉल अवांतर, धावसंख्या 2 पारगाव टीमची पाहायला मिळेल। मागचा सामना आपण पाहिला असेल, मला वाटतं 1 षटक राखलं आणि सामना सुद्धा जिंकला। परंतु या मॅचमध्ये संघ वेगळा आहे, नावडे संघ आहे ज्या संघाने एक विजय प्रस्थापित केलाय आणि त्या संघासमोर खेळताना आता मात्र उमेशला आपण पाहतो, उमेश खानावकर जबरदस्त गोलंदाजी, अगदी आपल्यामधील गुणवत्ता, आपल्या भातामधील चांगली गोलंदाजी हाताळतायत। तीन षटकांची मॅच, त्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळत आहे आणि पहिल्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित काहीसं वेगळं चित्र बघा, कारण मागच्या मॅचमध्ये केतन मेहरनं स्ट्राईक घेतली होती, आता मात्र निनाद तारेकर, असं वाटलं कुठेतरी लीड करताना, मग आता चेंडूचे डॉट आले ना, टोटल तब्बल 4 बॉल डॉट आले आणि धावसंख्या 2, थोडंसं दडपण येईल का, प्रेशर येईल का, आता हे सुद्धा पाहायला मिळतंय। कारण पॉवर प्लेचं षटक 3 षटकांच्या मॅचमध्ये कमीत कमी 35 धावा येणं महत्वाचं आहे, कारण या मैदानावर 6 दिवस गेले आपण जर पाहिलं ना तर 24 बॉलमध्ये अगदी जर विचार केला तर 30 धावा 35 धावा सुद्धा डिपेंड होताना आपण पाहिल्या आणि एक बॉलपर्यंत सामने पाहिलेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावा येणं महत्वाचं आहे। इथून लेगबायची धाव आली आणि धावसंख्या 1 न तब्बल 3 धावा। आता मात्र केतन महेश स्ट्राईकवर येत आहे, स्ट्राईक मिळाली 5व्या बॉलवर। मागच्या मॅचमध्ये 33 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या, आता मात्र स्ट्राईक एंडवर शेवटचा बॉल, पॉवर प्ले या षटकामधील उमेश खानावकर समोर केतन। बरीच वर्ष केतन मेहरला आपण पाहिलाय आणि चांगला खेळ सातत्याने केला आहे, परंतु आज मात्र या मॅचमध्ये खेळत असताना आता मात्र जर विचार केला आपण तर 6 बॉल संपले, पहिलं षटक संपलंय, पॉवर प्ले आणि धावसंख्या 3, चांगली गोलंदाजी यशस्वी उमेश यांची का टीम नावडेसाठी। षटक पाहायला मिळालं, अप्रतिम कामगिरी ज्यानं केली। आता येणारे 12 बॉल आणि नितीन कोहली येत आहेत, नितीन कोहली पाहायला मिळतील। मागच्या मॅचच्या 5 धावा ज्यांनी खर्च केल्या होत्या आणि खूप सारा अनुभव आहे, चांगला खेळ सातत्यानं राहिलाय। आजही जर विचार केला तर 40+ माध्यमातून गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, हे साऱ्या गोष्टी करत आहेत आणि मग सज्ज होतील। पुढचा बॉल
यावेळेला चांगला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आणि पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल कॉल. फिल्डिंग डिपार्टमेंट आणि मग त्याचा फटका थोडासा बसला बघा नावडे संघाला. जी रिस्ट्रिक्शन पाहायला मिळत आहे फिल्डिंग डिपार्टमेंट मुलं. आता मात्र हा नो बॉल पाहायला मिळाला. या बॉलवर मात्र आल्या 1+1 अशा 2 धावा आणि 2 धावसंख्या 5. पुढचा बॉल असेल फ्री. पुढचा बॉल फ्रीडचा पाहायला मिळेल. थोडंसं फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेटमध्ये खूप सारे नियम आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. कधी 4 कधी 5, मग मागे किती पुढे कुठे, या साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तुमची क्रीज, त्याच्या मागे पुढे, समोर स्टेट, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये अगदी नियमावली आणि त्या नियमावलींचा अगदी अभ्यास आणि या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या. थोडंसं का अगदी आपण पाहत आहे या बॉलवर फटका मिळाला. 2 धावा. फ्रीडचा बॉल. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल अगदी पाहायला मिळेल. ऑनसाईडला खेळतायत. रनचा प्रयत्न सरसावले बघा, सरसावले आणि घेतलं इथून. मात्र जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये तब्दीली केली आणि वेगानं चोरल्या. दुसरी धाव सुद्धा. 2 धावा आल्या. 2 धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे जाईल 7 अंकावर. 7 ऑन अ बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गेले 6 रात्रीमध्ये आजची 7वी रात्र आणि सुमधुर संगीत, खूप चांगली क्वालिटी, अगदी क्लिअरिटी माईकची सुद्धा पाहायला. बऱ्याच वेळा ज्या वेळेला नितीनच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातात ना, आणि बऱ्याच वेळेला माईक हातामध्ये घेतलं ना, एक वेगळा आनंद. या वेळेला मात्र फटका चांगला. डीप पॉइंटला फरार. 1 टप्पा चौकार. गाडीत माडीत साईच्या कारण धावसंख्या आता 11 या अंकावर पाहायला मिळाली. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाईल. 11 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. पुढच्या बॉलसाठी आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा नितीन कोहली. 2 चेंडू फेकले नितीन कोहली यानं आणि तब्बल 8 धावा खर्च केल्या. 1 नोच्या 2, त्यानंतर 2 आल्या आणि आता मात्र चौकार. मागच्या मॅचमध्ये 5, आता मात्र थोडंसं महागडं होत आहेत. कमबॅक होणं गरजेचं आहे. इथून कमबॅक झालंय का, परंतु शेवटच्या मुवमेंटला वेगानं निघाले होते. जेलसाठी आले होते. चेंडूपर्यंत पोहोचले. हाताला स्पर्श सुद्धा झाला बॉल, परंतु चेंडू मात्र निघाला, जमिनीवर पडलाय आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा वेगानं आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आणि धावा जोडल्या पारगाव टीमसाठी. आणखी 2 धावा. थोडंसं ॲग्रेसिव्ह पाहायला मिळते नितीनची कोहली, कारण त्याला माहिती आहे केतन मेहरच्या विकेटचं महत्त्व आणि ते येणं महत्त्वाचं आहे. आणि या बॉलवर 2 आल्या. 2 पुन्हा एकदा धावसंख्या 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. नितीन कोहली. चांगला बॉल, चांगला बॉल. आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधील हा बॉल फेकलाय. प्रॉपर यॉर्कर, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. वेगवान बॉल होता आणि या वेगवान बॉलवर उत्तर नव्हतं आणि चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉल इथून पाहायला मिळतील. 4 बॉल आता 10 धावा खर्च करतायत. धावसंख्या 13. पुढचा बॉल गॅप आहे, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा विशाल वेगाने सरसावले. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. चेंडूला स्टॉप केलं जात आहे आणि आणखीन 2 धावा. चांगली फिल्डिंग, कारण कदाचित पोहोचले नसते तर 2 धावा सुद्धा आणखी मिळाल्या असतं, चौकार आला असता. परंतु अगदी जर पाहिलं ना, तितकं चांगलं वेगानं आले. 2 धावा स्टॉप झाल्या आणि 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या आता टोटल 15 या अंकावर. कमीत कमी 30 पर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. 3 षटकं 30 धावा किती येतील. चांगला बॉल नितीन कोहली यांचा. जितकी हाईट तुम्हाला त्यांची पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाजी. नो आला, चौकार आला आणि तरी सुद्धा मी म्हणेन 6 बॉल फेकले आणि त्या 6 बॉलमध्ये खर्च केल्या तब्बल धावसंख्या 13. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 13. 8ची सरासरी. चला पाणीच्या मैदानात आणि धावसंख्या आहे ती तब्बल 16 धावसंख्या. 16. मी निघालो, तुम्ही येता का?
धावसंख्या 16 पाहायला मिळेल. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. गोलंदाज आता तिसरं. षटक अजय कोहली, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि पहिलाच बॉल अजय कोहली यांचा मात्र पाहायला मिळाला, तो म्हणजे तुम्हाला वाईट बॉल पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा धावीतून खर्च झाली आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडतील त्या 17 अंकावर. 17 ऑन अ बोर्ड, 17 धावा. क्या बात आहे, जबरदस्त बॉल. आपल्यामधील ब्रह्मास्त्र वापरलाय. आपल्यामधील गुणवत्ता दाखवत असताना वेगाने टाकलेला बॉल, प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला. या बॉलवर केतन शांत राहिला आणि डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळतोय. 17 धावसंख्या स्कोर कार्डवर येणारे 5 बॉल शेवटचे अंतिम 5 बॉलमध्ये धावा येणं महत्त्वाचं आहे. धावा जर आल्या तर पारगाव टीमसाठी येतील, परंतु त्या धावा येतील का? या बॉलवर आणखी 2. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहे 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या आता 19 पाहायला मिळेल. 19 ऑन अ बोर्ड, 19 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाईल. केतन मेहरच्या 13 धावा 9 चेंडूमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढलाय. एक सिंगल ऑन साइडला दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सेकंडसाठी सरसावले गेले, परतले सुद्धा गेले आणि यशस्वीरित्या 2 धावा. आणि 2च्या बरोबरीनं पुन्हा एकदा धावसंख्या आता वाढेल 21 अंकावर. 21 धावसंख्या आता स्कोर कार्डवर. उर्वरित 3 बॉल आणि या 3 बॉलमध्ये आता किती धावा? चला विचुंबे टीमचे कर्णधार, विचुंबे टीमचे कर्णधार आपण चला, आला असेल तर रिपोर्टिंग करा. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रॉपर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि या बॉलवर मात्र हा जबरदस्त बॉल, आणखी एक डॉट आलाय. पुढचा बॉल, क्या बात आहे, क्या बात आहे, कौतुक करावं तेवढं कमी. अशी गोलंदाजी अगदी असेल तर सन्मान दिला. आणि हेच पाहायला मिळतं, कारण अगदी जर पाहिलं ना प्रॉपर यॉर्कर समोर तुम्हाला कधी कधी फार कमी एखादा फटका एक्झिक्यूट होतो आणि बऱ्याच वेळेला सन्मान देणं हे उचित असतं आणि तेच केलंय या बॉलवर. गोलंदाजीचा नमुना, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी करताना. आणि आता मात्र राहिलाय शेवटचा अंतिम बॉल. सन्माननीय आमच्या उमरोलीचे राजेशजी मडवी साहेबांचे इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण या मुख्य मंचकावर आपलं स्वागत आहे. यावेळेला बॉल इथून पाहायला मिळेल आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा अवांतर बॉल फेकलाय. वाईट बॉल आलाय आणि वाईटच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता 23 धावा. तर नक्कीच क्रिकेटवर नेहमी त्यांचं आपल्याला प्रेम पाहायला मिळते. स्पर्धा कुठेही असो, वाजाला असो, उमरोली असो, नेहमी त्यांचं आपल्याला प्रेम पाहायला मिळते. राजाजी मडवी उमरोली गावातील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचे ते आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, शुभ स्वागतम, सुस्वागत आहे आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर दीपकजी शेलके पालीचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या साहेब आपलं सहर्ष स्वागत. ओटू शेखर सर. अगदी आपण पाहत आहे खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. चला इथून नावडे टीमने केलेली गोलंदाजी सुरेख राहिली. 18 बॉल आणि मग 24 जोडल्या, टार्गेट 25. परंतु तसं जर पाहायला गेलो ना आपण तर 25 धावा आणि मग या 25 धावा डिपेंड होती, जोडल्या जातील नक्कीच पुढच्या सत्रामध्ये ऐकूया. परंतु तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. टीमचा कॅप्टन आपण लगेच या. 2 संघांमध्ये फाईट असणारे, एका बाजूला विचुंबे, एका बाजूला असणारे पाली. ही 2 संघांमध्ये फाईट पाहायला मिळेल. चला लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा.
आमचे डीजे ऑपरेटर पाहायला मिळते सांडीला आपण पाहत आहे. त्यानंतर अजिम आणि राजला आपण पाहताय बघा. हे सारे ऑपरेटिंग करतायत. खूप चांगली संगीत वाजवली जाते आहेत. मग माऊली प्रसाद इव्हेंट आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. खूप चांगली क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळेल आणि जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. विजयलक्ष्मी मैदान पाहायला मिळेल आणि मग अगदी जर आपण पाहिलं ना विद्युत मनोरे अगदी तुम्हाला पाहायला मिळतं. लक्क प्रकाश या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सुसज्ज सभासपीठ आपण पाहू शकाल. मग अध्यक्ष आपण पाहताय आमच्या समीर शेट्टी पाटील आणि मग त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहू शकाल. चला विचुंबे टीमचे कर्णधार चला आपण आला असाल तर या लगेच विचुंबे टीम. हॅलो चला विचुंबे टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा. एका बाजूला विचुंबे असणारे एका बाजूला असणारे पाली. दोन संघांमध्ये लगेच टॉस करू आपण आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल याच्याकडे लक्ष असू द्या. इनिंग ब्रेकमध्ये जर आपण आला नाही तर मग आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या आपण कारण पहिल्या मॅचमध्ये आपण वावनची टीमला पॅनल्टी दिली होती. चेंडू पडण्याआधी येणं महत्त्वाचं असेल हे लक्षात घ्या विचुंबे संघ आपण. कारण पाली संघाचे कर्णधार इथे बसलेले आहेत बराच वेळ झाला. चला सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. नवडी टीम पाहायला मिळेल तुम्हाला. आणि चला पारगाव टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. येणारे बॉल असतील आता मात्र 18 बॉल 3 षटकं आणि 25चा टार्गेट. 25 धावा सुद्धा तशा मी म्हणेन या मैदानावर कमी नाही आहेत कारण पारगाव टीमची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग 25 धावा डिपेंड करण्यासाठी पारगाव संघ आता काय स्ट्रॅटेजी वापरतोय काय गेम प्लॅनिंग असेल कशामध्ये अगदी इथून चांगली गोलंदाजी होईल आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज कसा स्टार्ट मिळवून देतोय इथून लीडिंग गोलंदाजी कशी राहील टीम पारगावसाठी की मग नावडे संघानं पहिल्या मॅचमध्ये खेळलेला जबरदस्त खेळ आणि मग त्या धावा चेस केल्या. काहीतरी आपण पाहिलं तर 42चं टार्गेट होतं आणि त्या धावा चेस करताना आपण पाहिलं आणि मग या धावा इथून सहज चेस होतील की त्या धावा चेस करण्यासाठी जमवण्यासाठी थोडंसं अगदी प्रेशराईज खेळ पाहायला मिळेल. या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. 18 बॉल 25. बॉलिंग मार्कवर केतन मेहर पुन्हा एकदा येत आहेत. बॅटिंग करत असताना केतन मेहर यांच्या बॅटमधून आपण तब्बल धावसंख्येचा विचार केला बऱ्याचशा धावा खूप साऱ्या धावा त्यांच्या अगदी वैयक्तिक खात्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. आणि स्वतः गोलंदाज आता आपल्याकडे जबाबदारी स्वीकारत असताना केतन मेहर. सलामीची जोडी उमेश आणि अजय कोहलीला आपण पाहत आहे. अजय कोहली मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच आणि उमेश खानावकर ही जोडी आता मैदानामध्ये दाखल होतीये. चला 3, 2, 1 लेट्स प्ले. सेकंड इनिंग 25चं टार्गेट. पहिला बॉल पहिलाच बॉलवर मात्र स्विच हिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर यष्टांच्या मागे आपण पाहत आहे रत्नदीप पाटील. बरीच वर्ष अगदी आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाची कामगिरी अगदी करताना आपण त्यांना पाहत आहे. यष्टांच्या जवळ क्लोज उभे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळेला अक्षत्रक्षक नाही आहे. क्षेत्र खाली आहे. रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. रिकाम्या जागा भरा आणि फिलिंग द ब्लँक्स. येतोय हा 4 धावेचा फटका. अजय कोहलीला आपण पाहत आहे. पुढचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकाल. फिल्डर आहेत थोडीशी चाच पडली. निनाद यांना आपण पाहू शकाल. निनाद तारेकर यांना आपण पाहत आहे. परंतु या बॉलवर मात्र जिथे सिंगल तिथे डबल आली आणि 2 न मात्र धावसंख्या 3 बॉल संपले आणि धावसंख्या 6. येणारे 15 बॉल 15 मध्ये आता 19 धावांची आवश्यकता असेल. 15 बॉल आणि 19 विकेट घेणं डॉट बॉल या साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. चांगली फिल्डिंग एक धावीचं महत्व
अगदी जाणणं गरजेचं, एक एकदा वाचवणं पारगाव टीमसाठी महत्त्वाचा, तर एक एक धाव जोडणं या स्कोर कार्डवर महत्त्वाचं राहील, ते म्हणजे नावडे संघासाठी. पुढचा बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका सुरेखा, सरळ निघालाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, वेगाने दन 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 करताना चौकार. चौदा चेंडू आणि 15ची आवश्यकता असेल आता या मॅचमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये धावा संख्या आता जोडली ती 10 धावा. केतन मेहर थोडासा महागडा होतोय आता. पुढच्या बॉलसाठी थोडासा डीप मध्ये ठेवला हा बॉल. मागचा बॉल समोर होता त्याला अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळले 4 धावा. हा बॉल डीप मध्ये राहिला आणि या बॉलवर मात्र बाद आधी फिरली. चेंडू थोडासा उशिराने आला आणि संपर्क नाही आहे आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आणि त्यामधील 5 बॉल. रिस्ट्रिक्शन पाबंदी 2 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर सीमेरेषे लगत, 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळताना केतन मेहर. पुढचा बॉल बॅटच्या अगदी मधोमध रडार मध्ये आलाय आणि सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या वरतून फेकून दिलाय. कॅमेरामॅनच्या वरतून आलाय हा दमदार अध्यक्ष चषकाचा दमदार 6. सर्व संघांना सूचित करण्यात येईल. तर आज एक फायनलिस्ट काढायचा, याच्याकडे लक्ष असू द्या. तर कोणी जिंकलेला संघ आपण कुठेही जाऊ नका, याच्याकडे लक्ष असू द्या. एक फायनलिस्ट काढायचंय शेवटपर्यंत, म्हणजे संघांना थांबावं लागणार आहे. म्हणजे एक संघ आपण उद्यासाठी आपण देणार आहोत, त्यासाठी बघा आपण लक्ष द्या. शेवटच्या मॅच पर्यंत जो संघ जिंकणार आहे राहणार आहे त्याला इथे राहणं, उपस्थित राहणं महत्वाचा. तर षटक संपले पहिलं. केतन मेहरचं 16 धावा. महागड षटक आता राहिले 12 बॉल आणि 9ची आवश्यकता. 12-9चं समीकरण. सचिन पाटील. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या डाव्या बाजूनं अगदी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील तुम्हाला. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय खोदून काढलाय. कव्हरमध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. सेकंडचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तो यशस्वी सुद्धा झालाय बघा. अप्रतिम हिट, डायरेक्ट हिट अगदी सीमा रेषेवरून आणि नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समन आहेत इथून मात्र अजय कोहली बाद होतील. निनाद तारेकर यष्टांवर डायरेक्ट चेंडू पाहायला मिळाला आणि कदाचित आपण पाहिलं असेल अगदी न्यूझीलंड आणि भारत, न्यूझीलंड बरोबर अगदी आपण सेमीफायनल सामना, महेंद्रसिंग धोनीची गेलेली विकेट, डायरेक्ट हिट आणि त्यानंतर इथून सेमीफायनल वर्ल्ड कप मधून अगदी आपण बाहेर निघालो होतो. पाऊस पडला होता, त्यानंतर तो सामना परत झाला होता, अगदी तो पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. इथून मात्र तशी हिट पाहायला मिळाली. पुढचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळालाय. थोडंसं टर्न केलं जात आहे, अगदी आपण पाहता फिंगर रोल आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल किंवा टाकलाय गोलंदाज विकास यांच्या माध्यमातून, सचिन यांच्या माध्यमातून. सचिन पाटील यांना आपण पाहत आहे पुढच्या बॉलसाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन फिंगर रोल व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस. कारण गती परिवर्तन महत्वाचा. तुमच्याकडे गती किती याला महत्व नाही, त्याच्याबरोबर तुम्ही मिश्रण किती करता, चांगला टप्पा, लाईन लेन, त्या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि तुमच्याकडे जे मिश्रण जर असेल ना तर तुम्ही कदाचित क्रिकेटच्या पटलावर यशस्वी सुद्धा होऊ शकता. आणि तेच इथे पाहायला मिळालं. 2 बॉल राहिले पारगाव टीम आणि सचिन पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉल. पुढचा बॉलसाठी पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल होता. यष्टीरक्षकाने चेंडूला पकडणं महत्त्वाचं होतं.
जर पकडला असतं तर कदाचित हा सुद्धा डॉट आला असता, परंतु 22ची मिळाली 1 रन्स. एक धाव महत्त्वाची आहे टीम पारगावसाठी वाचवण्यासाठी. आणि हा बॉल मात्र 22 1 धाव. धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली 18 धावसंख्या. राहिली आता 8 बॉल आणि 7 धावीची आवश्यकता. 8 चेंडू आणि 7 धावा हा सामना आपण पाहत आहे. अगदी कोणाच्या बाजूनं असेल, कोण जिंकेल, कोणाचा प्रवास थांबेल, कोणाला आणखी संधी मिळेल, या साऱ्या गोष्टी. 8 बॉल 7ची आवश्यकता. पारगाव दुसऱ्या बाजूला नावडे की पारगाव. हा बॉल थोडासा खेळपट्टीच्या मधोमध पडला होता आणि पॉईंटमध्ये डीपमध्ये आपण पाहत आहे चांगली फिल्डिंग. फटका सुद्धा नितीन कोहली यांचा होता. आणि एक सिंगलनं मात्र आता इक्वेशन बदललं जाईल. येणारे 7 बॉल आणि 7 धावेची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा. शेवटच्या बॉलरला किती धावा ठेवल्या जातील हे महत्त्वाचं आहे आणि तो गोलंदाज कोण असेल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या धावा डिपेंड केल्या जातील का, नावडे टीम ते जमवेल का. कारण बऱ्याच वेळेला लो स्कोरिंगचे सामने आपण हाय व्होल्टेज आणि जबरदस्त होताना पाहिलेले आहेत. बॉल टू बॉल रन ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला कदाचित त्या साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इथून मात्र आता अगदी पाहायला मिळते येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6ची आवश्यकता. 6 बॉल 6 म्हटलं तर बऱ्याच वेळेला आपण पाहिले ना तर अगदी सामने आपण पाहिले चुरशीचे होताना. आता 6 बॉल 6ची आवश्यकता. परंतु गोलंदाज कोण असेल, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी, कोणाकडे जबाबदारी सोपवली जाईल. 6 मध्ये 6 धावा डिपेंड होतील की सहज पद्धतीने नावडे संघ 6 धावा जमवेल हे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु आपण पाहत राही स्पर्धा अध्यक्ष चषक. पुन्हा एकदा ऐकूया एक संगीत. चे 6 बॉल आणि 6ची आवश्यकता. आणि बॉलिंग मार्कवर येत आहेत नरेश गायकवाड. बऱ्याच वेळेला हा कारनामा झालेला आहे, बऱ्याच वेळेला कारनामा केलेला आहे पारगाव टीमसाठी नरेश यांनी. आज मात्र आपल्यामधील जितकी गुणवत्ता, आपण जितके वर्ष क्रिकेट खेळला त्या वर्षामधील जितका अनुभव आहे तो अनुभवाचा वापर आता करावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी तुमचा सर्वात मोठा गुरु हे इथून दाखवलं जाईल का की समोर नितीन कोहली हे सुद्धा बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव, तगडा अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिदोरी त्यांच्या सुद्धा जवळ आहे. आणि मग 6 मध्ये 6 या धावा इथून जमवल्या जातील, धावा इथून डिपेंड होतील. हे साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतील. 6 बॉल 6ची आवश्यकता. पहिला बॉल नरेश गायकवाड यांचा पाहायला मिळतो. अप्रतिम बॉल. मी मगाशीच म्हणालो व्हेरिएशन करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बॉल टाकणं हे बऱ्याच वेळेला आपण पाहिले. येणारे 5 बॉल 6ची आवश्यकता. सहजासहजी पारगाव संघ सुद्धा या सामन्यामधून अगदी हार मानणारा संघ नाही आहे, कारण सामना अद्याप बॅलन्स आहे. क्रिकेटमध्ये जर विचार केला ना शेवटपर्यंत बॉल फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. आणि इथून मात्र अगदी पाहायला मिळेल हा बॉल अडवणं गरजेचं होतं, परंतु या बॉलवर काय घडलं बघा. हा बॉल जर अडला गेला असताना तर मॅचचं चित्र आणखी वेगळं स्पष्ट झालं असतं. परंतु इथून घडलं काय, जी मधली गॅप, लॉंग स्टॉप आणि चेंडू फरार, वेगानं 4 धावा. सुद्धा मी म्हणालो की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि 40+ अगदी पाहिलं तर थोडंसं मग आपण पाहिलं ना तर चेंडूच्या मागे पडणं, मग रनअप कमी, या साऱ्या गोष्टी, कारण वय वर्ष वाढतं आहे त्या पद्धतीनं थोडंसं या गोष्टी कमी पाहायला मिळतात. परंतु चांगला क्रिकेट 40+च्या माध्यमातून आणखी एक चुकी, विजयाचा चौकार